खूप दिवसापासून मनात एक स्वप्न होतं न्यू युनिकॉर्न गाडी घेण्याचं। मागच्या वर्षी दसऱ्याला गाडी घ्यायचं ठरलं, पण काही कारणाने तो निर्णय रद्द झाला। त्यानंतर दिवाळीला गाडी घेण्याचं ठरवलं, पण तेही जमलं नाही। आणि काही दिवसांनी आमच्या विशाल भावाचं दुःखद निधन झालं, त्यामुळे गाडी घेण्याचा विषय बाजूलाच पडला। आता तुम्ही म्हणाल ना, सण आहे ना कार्यक्रम, मग आता गाडी कशी काय घेतली? पण मित्रांनो, गाडी घेण्यासाठी फक्त सणाचीच वाट पाहिली पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही। मनात विचार आला आणि नानांनी लगेच गाडी घेण्याचा निर्णय घेतला। शिव सुद्धा नानासोबत गाडी घेण्यासाठी गेला होता। शिवच्या त्या युवल्याच्या पावलांनी गाडी घेण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं। गाडी घरी आली, सकाळी गाडीची पूजा करण्याचा कार्यक्रम ठरला। बामन महाराज आले, पूजेसाठी लागणारं सर्व सामान आणले गेलं। अश्विनी आणि मी गाडीच्या पूजेसाठी बसलो। बामन महाराजांनी मंत्रोच्चार करत विधिवत गाडीची पूजा संपन्न केली। त्यानंतर गाडीचे पेढे संपूर्ण गल्लीभर वाटले आणि लगेच आम्ही वाडीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो। वाटेत आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मधील सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी थांबलो। देवादिदेव महादेवांचं दर्शन घेतलं आणि लगेचच थेट वाडीला पोहोचलो। नवीन गाडी घेतली म्हणून महादेवांचे पुत्र गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलो होतो। मंदिरात नारळ फोडलं, बाप्पांचं मनभावाने दर्शन घेतलं। बाहेर आलो, गाडीवर गुलाल टाकला। बाप्पाचा आशीर्वाद आणि कृपा या गाडीवर कायम राहो अशी मनापासून प्रार्थना केली। आता कुठेही न थांबता थेट घराकडे रवाना। एक स्वप्न पूर्ण झालं आणि त्या स्वप्नाच्या प्रवासात आपल्या माणसाच्या आठवणी कायम सोबत राहिले। व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद असाच असू द्या।